आज गर्दीने भरलेल्या लोकल ट्रेनमध्ये माझ्या पाठोपाठ एक महिला कुशीत तानं बाळ घेऊन चढली. तिच्यानंतर तिचा नवरा. गर्दी इतकी होती की पुढे जायला सोडा, हालायला जागा नव्हती. त्यात महिला आली तर थोडं जपूनच, अंतर ठेवूनच उभं राहणं होतं. तसे सगळे आपापल्या परीने अंतर ठेवताना दिसले. मला बॅग वर काढायला ज्या लोकांनी जागा दिली नव्हती ते या महिलेला आत शिरायला जागा देऊ लागले. सगळेच अंग आखडून उभे होते. मजाल कोणी अंग सैल सोडेल. हल्ली मी तर गर्दीत चालताना महिला आजूबाजूला असतील तर बॅग समोर घेऊन दोन्ही हात आपल्या खांद्यावर सगळ्यांना दिसतील असे ठेवून, कितीही घाई असली तरीही सावकाश चालतो. पाकिट जाण्यापेक्षा जास्त काळजी महिलेला चुकूनही धक्का न लागण्याची घेतो. तशीच सर्वांची परिस्थिती दिसत होती. यात जागा काढत काढत ते दाम्पत्य मध्ये पोहोचलं. सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. 5-10 मिनिटांनी त्या ताईंचा श्वास गर्दीमुळे गुदमरायला लागला होता. नेहमीचे प्रवासी नसल्याने हे अगदी स्वाभाविक होतं. तितक्यात पुढचं स्टेशन आलं. सगळ्यांनी त्या जोडप्याला उतरण्याचा सल्ला दिला. महिला जास्तच अस्वस्थ झाली होती. गर्दीने ज्या गतीने त्यांना उतरण्यासाठी महामार्ग मोकळा केला, काय सांगू, माझ्या डोळ्यांवर विश्वास बसला नाही. पण हो, एका गोष्टीवर नक्कीच विश्वास बसला, माणसं मुळात चांगली असतात. गोष्टींच्या या प्रवासात माझे सहयात्री होण्यासाठी सागरनामाला फॉलो करा.